माता अंजनी कोण होती? एक तपस्विनी, एक योगिनी की एक अप्सरा? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये माता अंजनी बद्दलची थोडक्यात माहिती. अंजना एक तपस्विनी. अंजना रामभक्त हनुमानाची माता. याशिवाय तिची ओळख आपल्याला अशी नाहीच. अंजना एक योगिनी, एक तपस्विनी, जिचे मनावर, शरीरावर आणि भावनांवर नियंत्रण आणि स्वामित्व होते. अशी ही अंजना नेमकी कोण होती? तिच्या जन्माच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. काहींप्रमाणे ती महर्षी गौतम आणि अहिल्याची मुलगी होती, तर काहींप्रमाणे ती अप्सरा पुंजिकस्थला, जी दुर्वास ऋषींच्या शापामुळे वानरकन्या अंजना म्हणून जन्म घेते. थाई रामायणानुसार एक दिवस महर्षी गौतम, अहिल्या आणि त्यांची 3 मुले वाली, सुग्रीव आणि अंजना तुंगभद्रा नदीकिनारी चालत होते. आपली मुले सावत्र आहे हे गौतमांना माहिती नव्हते. दोन्हीही मुले वडिलांसोबत होती, तर अंजना अहिल्याबरोबर चालत होती. उन्हामुळे छोट्या अंजनेचे पाय भाजत होते. आपल्या भावांना वडिलांनी उचलून घेतलेले पाहून तिला राग आला आणि ती त्यांना म्हणाली की तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही, पण सावत्र मुलांची आहे. तिच्या बोलण्याने क्रोधित झालेल्या गौतमांनी आपल्या मुलांना नदीत फेकून दिले आणि म्हणाले, जर का ती माझी मुले असतील तर ती नदीतून सुखरूप परत येतील, अन्यथा वानर बनून राहतील. वाली हा इंद्राचा तर सुग्रीव हा सूर्याचा मुलगा. अहिल्या फक्त त्यांचा सांभाळ करत असे. मुलांचे वानरात रूपांतर झालेले पाहून व्यथित झालेली अहिल्या अंजनाला शाप देते की तिचा मुलगा पण वानर होऊन जन्माला येईल. दुसरी कथा अशी सांगितली जाते की त्रेतायुगामध्ये पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. एकदा ऋषी दुर्वास इंद्राला भेटायला गेले असताना इंद्राने त्यांना त्यांच्या सेवेसाठी कोणती अप्सरा हवी असे विचारले. स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असणाऱ्या पुंजिकस्थलाने दुर्वासांची टिंगल केली. संतप्त दुर्वासांनी, ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ते सौंदर्य क्षणभंगूर आहे. तू पृथ्वीतलावर वानर म्हणून जन्माला येशील असा शाप दिला. नंतर तिच्या सेवेने तिला झालेल्या पश्चातापाने प्रसन्न होऊन ते तिला आशीर्वादही देतात, तू एका महान पुत्राची आई होशील जो चिरंजीवी असेल. अशी ही शापित पुंजिकस्थला वानरराज कुंजनची मुलगी म्हणून जन्म घेते. आभूषण, वस्त्रालंकार ह्या स्त्रीसुलभ आवडी बरोबरच शस्त्रास्त्र, अध्यात्म, राजकारण ह्यातही तिची रुची वाखाणण्याजोगी होती. धनुर्विद्येत तिचा हात धरणारे पंचक्रोशीत कोणीही नव्हते. राक्षसांच्या रोजच्या होणाऱ्या उपद्रवापासून संरक्षण करण्यासाठी ऋषी पलव इतर महारथींबरोबर ह्या पराक्रमी अंजनालाही आमंत्रित करतात. तिथे अंजनाचे युद्धनीती, युद्धनैपुण्य पाहून वानरराज केसरी तिच्या प्रेमात पडतो. मातृत्वासाठी व्याकुळ झालेली अंजना
ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता 7 वर्षे शंकराची तपश्चर्या करते. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकर तिला मातृत्वाचे वरदान देतो. पौराणिक कथेनुसार वायुदेवाकडून शंकर पार्वतींनी पाठवून दिलेला त्यांचा अंश धारण करून अंजना गर्भवती राहते आणि हनुमानाचा जन्म होतो. पुंजिकस्थला मिळालेला शाप अंजना झाल्यानंतरही तिची जडणघडण, मातृत्वासाठी केलेली तपश्चर्या हे नाट्य विधिलिखित तर नसेल? हनुमानासारख्या महान पुत्राला जन्म देणारी माता ही तितक्याच ताकदीची असावी म्हणून अंजनाचा जीवन प्रवास पाहता ती नेहमी स्वतःची प्रगती करताना दिसते, मग ती धार्मिक असू दे किंवा आध्यात्मिक. हनुमानाबरोबर पण ती त्याच्या बालपणातच दिसते. आईची गरज आहे तिथवरच. हनुमानाला सूर्याकडे शिष्य म्हणून सुपूर्द करून ती मातृकर्तव्यातून मुक्त होते. काहींच्या मते ती अप्सरा बनून स्वर्गात जाते तर काहींच्या मते तपश्चर्या करण्यासाठी. अशा या स्वयंप्रेरित अंजनाची ओळख केवळ हनुमानाची माता अशी करण्यापेक्षा एक योद्धा, एक तपस्विनी अशीही असावी. अशाच प्रकारच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.